इकडे आन्सर बरोबर लिहिलंय. म्हणजे कॉपी केलं. जा ना जरा सकाळच्या का ना बाहेर जातो तुम्ही हो पप्पा. एक खरंच पगार कमी आहे तरी बघ. सॅलरी नाचो नाच रे. पोट खाली अरे लवकर घेऊन जाते. वा हॅपी बर्थडे. हे काय आता आल्या आल्या हे काय मी आज नवीन ट्राय केलं. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी वेडनेसडे. आता बसल्या उठल्या बघा कामाला बसलोय ऑफिसचं काम. 8 वाजता उठलं पण तेव्हापासून इकडेच बसलोय मी. कामच करतोय. 2-3 कामं आहेत ती करतोय सगळी. आणि ओवीची काडी मात्र मदत नसते. अंथरूण उचलण्यापासून सगळं मीच केलंय. काय नाही बोलाल नाही बोला दाखवतो उचलला अंथरूण. एक फक्त अशी फॉर्मॅलिटीसाठी फक्त उशी जाऊन फक्त अशी ठेवते. तू बस सकाळ बोला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग शुभ सकाळ. सो आता नाश्ता आज हा आता मी जिम स्वतःहूनच स्किप करतोय कारण मग जास्ती स्ट्रेस नको म्हणून आता मी नेक्स्ट वीक पासूनच जिमला कंटिन्यू जाईन. आणि पण आता नाश्ता करतोय इकडे बसल्याच. कॅमेरा बघितलं की गुड मॉर्निंग बोलायचं. मी बोललो गुड मॉर्निंग बोला. मी कधीच झाले गुड मॉर्निंग बोलायचं. एटिकेट नाही लोकांना. सगळ्यांना दिसत. मला सायन्स येतं. तुम्हाला सायन्स येते कळलं का? हा मला सायन्स येतं. बोला का ते मला कमी आहे काय काम. हा बोलायचं. इक्वेटर. इक्वेटर नाही म्हणत मग अर्थ वर इमॅजिनरी लाईन असते त्याला काय बोलतात. इक्वेटर नाही म्हणत. ती बघ आतून सायन्स स्टुडंट दुसरी कळलं का. इक्वेटर पण आहे पण अजून एक आहे. हा अजून एक आहे. मग मी सांगू नका काय बोला तुम्ही बोला. ऍक्सिस. इक्वेटर आहे ऍक्च्युली इमॅजिनरी लाईन. अच्छा एक लेअर असते. मी विचारतो एक लेअर असते अर्थच्या भोवती. ती कुठली लेअर. ऍटमॉस्फिअर तर सगळं एक लेअर असते. एक कुठला तरी लेअर. अरे पण एक लेअरचं नाव सांगा ना कुठलं तरी. ओझोन. ओझोन लेअर माहिती ना. नाही माहिती. एवढी मोठी नाही झाली. एवढं सायन्स नाही आलं तिला अजून. असो मला यायचं काय हिला काय दिवसभर काय टाइमपास नसतो म्हणून ती माझ्याकडे येते. मी आता नाश्ता करतो आणि मला आता जायचंय बाहेर मम्मीची औषधं आणायला. जेनरिक बॉल पेन पण आणा. हा बॉल पेन पण आणतो. तर मीच आणतो बॉल पेन. ना आता चाललंय मी बाहेर. अवतार बघा विचार करा किती टाईट शेड्यूल आहे. आणि टाईट शेड्यूल मधून मी एवढा व्हिडिओ बनवतो. तुम्ही एक लाईक मारू शकत नाही माझ्यासाठी. तुम्हाला बोलल्यानंतर पण मी अजून नाश्ता नाही केला बघा तसाच. आणि ही बघ ही काय खाते बघा. काय आहे हे. बॉइल्ड एग सँडविच. बॉइल्ड एग सँडविच कसं आहे. तोंड नाही तेवढा मोठा सँडविच आहे ते. कशी खाते आहे बघा. आवडलं हे तिला आवडलं. गुड मॉर्निंग. तुम्ही आता दिसताय ना. 0-1 0 आणि 1 आहे ना नंबर मध्ये. 9.5 कॉपी केलं. कॉपी केलं ना खरं सांगा. बघू मी सांगू शकतो. आत्ता प्रूव्ह होऊन जाईल. 7-5 जा. 6 multiply by 8 plus 2. 6 multiply by 8 plus 2. 44. कॉपी केलं. 48 plus 2 44. Sorry, 48 plus 2. बघितलं कॉपी. हँड्स प्रूव्ड. इकडे आन्सर बरोबर लिहिलंय. म्हणजे कॉपी केलं. मजा कुठली आली माहिती का ऍक्च्युली मित्रांनो. तिच्यापेक्षा हिचं रिॲक्शन. तिच्यापेक्षा हिची रिॲक्शनला मजा आली आहे. नाही पण ठीक आहे व्हेरी गुड. होईल आउट ऑफ मिळाले मित्रांनो. आउट ऑफ मिळाले बघा. ती आता असं स्पॉट क्वेश्चन विचारल्यावरती कन्फ्युजन आहे. नाही तर ती बरोबर करते. व्हेरी गुड.
अरे इथून गेट बंद केलाय, पूर्ण फिरून जावं लागेल आता. अरे गुड मॉर्निंग. अरे इधर से बंद कर दिया. हाँ ओके चलो. थंड आहे यार. तर नशीब मी फुल स्लीव्हचं टी शर्ट घातलंय. अरे इथे पण बंद आहे. गाडी कशी काढायची? हे बेबी गुड मॉर्निंग. हे थंडीमधलं ऊन आहे ना, भारी वाटतं मला. या लोकांसाठी खूप वाईट वाटतं, पण यांना मानलं पाहिजे. हे सगळे स्ट्रॉंग असतात, एवढं थंडीत पण बिचारे कसे राहतात. औषध घेऊन झाले आता. असे कोण लोक माझ्याकडे बघत राहत असतात आणि त्यांना असं ऑकवर्ड होत असतं ना हात करायला किंवा हसून बघायला, तर त्याकडे मीच सुरुवात केली. कारण मला तो ऑकवर्डनेस संपवायला आवडतं. तर अशा वेळी मी तो काय बोलतात आईस ब्रेक करून टाकतो, कारण मला ते जमत नाही. सो उगाच काय बोलतात तोऱ्यात राहायला किंवा असं इंट्रोवर्ट राहायला. आणि जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी किती एक्स्ट्रोवर्ट आहे. ओके औषधं घेऊन आता परत मी घराकडे चाललो आहे. आता अजून 2 गोष्टी घ्यायच्या होत्या. जय श्रीराम. भाई छोटा ओरियो दो ना और बॉल पेन देना 2. हे घेऊन झालं. बाकी 2 किलो गव्हाचं पीठ. हे बाबू पडेल पडेल बाबू. टाटा. हे टाटा कर. बघतच नाही. इकडे बघ इकडे इकडे. टाटा. केलं 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 तिने. बघू इकडे बघू. टाटा बाय बाय. बघत बघत चालली आहे मागे. ओके माझी तयारी झाली, आंघोळ झाली. आज थोडं ड्रिंक पण करून घेतलं. गाडी एवढी धावपळ आहे की पाणी प्यायला वेळ नाही. बसून जरा शांत पाणी घ्यायचं. हे बघा आमचं इकडे धावपळ चालू आहे आणि इकडे बसून आहे घरातच. जा ना जरा सकाळच्या का ना बाहेर जातो तुम्ही. हो पप्पा सकाळचे फिरायला का ना जात? एवढं लोक म्हातारे बाकीचे म्हातारे कसे मॉर्निंग वॉक आणि ह्याला सगळं जातात, तुम्ही का ना जात? जे लोक तुझ्याकडे ज्ञानी भेटतात आम्हाला म्हाताऱ्यांना सांगायला की जरा सकाळी उठून फिरा, जरा चांगला व्यायाम होईल. आणि पृथ्वीसारखी गोल गोल फिरत असते आणि त्याच्यामध्ये मी फिरलो आणि कोणी चक्कर पडलं तर वा वा, म्हणजे तुम्ही मजा बघायला सगळ्या पृथ्वी गोल गोल फिरणार आणि मी पण त्याच्यामध्ये फिरणार. जसं काय बाकीचे म्हातारे चक्कर पडतात बाहेर. ते येडे आहेत, मग ते लवकर पडतात चक्कर. मी का नाही पडत? शेप मध्ये बसलो असतो म्हणून मी फक्त पृथ्वी फिरते ती बघत असतो. आणि तुमच्या ज्ञानी आहे म्हाताऱ्यांनी जा आणि फिरा, म्हणजे आपले कर्म आपण जाऊन त्या मातीमध्ये डुबा. यांचं लॉजिक पटतं तुम्हाला? यांचं पटतो त्यांना पण होई फालतू लॉजिक आहे. होई ज्ञान तुमच्याकडे. तुम्हाला पटलं? ही पण आयसी आहे ना म्हणून. बिल्डर पेक्षा मला घाई झाली आहे. हे काम कधी पूर्ण होतं याचं. ओके फ्रेंड्स रेडी झालोय आणि आता वाजले 11:55. आता मी चाललोय लाईव्हला, तर तिकडे भेटूया. ओके मित्रांनो लाईव्ह सेशन आताच एंड केलंय आणि आता मी चाललोय स्कूलला. बोलावी गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय पावणादेवी माते की जय. बाय बाय. हे बघा ओवीच्या मैत्रिणी. हॅलो. काय पागल झालं काय? आता कसे उतरले बरोबर तसं उतरायचं असतं. बाय बाय. गुड डे. सो मित्रांनो आज जागतिक अपंग दिन आहे. ऑब्विसली त्या सर्व जे अपंग आहेत डिसेबल्ड आहेत त्यांना हॅट्स ऑफ. कारण त्यांचे असे कितीतरी अपंग बघितलेत मी की जे स्ट्रगल करत आहेत लाईफशी पण हार मानत नाही आणि आयुष्य काढतात त्यांच्या डिसेबिलिटीसोबत. नाही तर कितीतरी असे लोक असतात ज्यांना हातपाय असून पण काही करता येत नाही किंवा काही अचीव करू शकत नाही. तर
त्या सर्व डिसेबल्ड लोक आहेत, अपंग लोक आहेत, त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. कारण ते प्रत्येक फील्डमध्ये आहे. त्यांच्या या अपंग असल्याचं कारण न देता सगळ्या फील्ड्समध्ये अवेलेबल आहे आणि ते हार मानत नाही. त्यांचं ते धैर्य आहे, हे अपंगत्व असून पण हे आयुष्य एकदम स्ट्रॉंगपणे फेस करून जगणं, त्याला हॅट्स ऑफ. सो मला ते आवडतं. ते त्याचं रिझन देऊन असे बॅकआउट करत नाही किंवा कोणावर डिपेंडंट राहत नाही. सो अशा सगळ्या माझ्या भावांना बहिणींना जे अपंग आहेत त्यांना आजच्या या जागतिक अपंग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्ही असेच स्ट्रॉंग राहाल आणि तुमच्याकडून आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळते की आयुष्य कसं काढायचं आणि आयुष्याकडे हार मानायची नाही, हो की नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो त्यांना मी आजच्या या माझ्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि मी जर काही बोललो असेल तर चुकीचं माझ्यातून काय आता समजा निघालं असेल तर प्लीज माफ करा. त्यामागची भावना समजा आणि तुम्ही पण त्यांना प्रोत्साहन द्या. ओके, हे असं करत जायला लहानपणी मजा यायची ना. फक्त याच्याकडे टायर मोठा आहे, आपल्याकडे टायर छोटे असायचे सायकलचे. हे ज्यांनी केलंय ना त्यांचं बालपण उत्तम होतं. आता आताच्या मुलांना हे सगळे खेळ माहीतच नाही. माननीय श्री महेश भाई पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आमच्याकडून पण शुभेच्छा. आजचा ट्रकवरचा सुविचार, यूज डिपर ॲट नाईट, ब्लो हॉर्न. ओके, ओके ओके बेबी, थँक्यू. डबा काढला, हे केलं पण. ओके, चलो सबस्क्राईब टू दिस चॅनल. चष्मा बदलायची वेळ आली. बहिणीच्या लग्नात मिळालेले. हॅलो फ्रेश, चला तर जेवूया. ओके, फायनली आम्ही सगळे जेवायला आलो. हॅलो. अमरीश एकटे तिकडे बसले कारण त्यांनी डाळ खिचडी आणली आहे, ते आमच्यावर शेअर नाही करत आहेत. हा डबा आहे, उरलेला डबा संध्याकाळी खाणार, भरपूर झाला. कॉफी. किती वाजता? 4:30 वाजता. मित्रांनो, आज दिवसभर मला वाटत होतं कंटेंट काय आणि कंटेंट मिळालं आहे मला. कंटेंट आहे, आज कुणाल भाऊ त्याच्या बड्डेची पार्टी देतोय. बड्डे झालं 2 महिने आधी, पार्टी आत्ता मिळते. म्हणजे विचार करा, हा पॉलिटिशियन बनू शकतो. पगार नव्हतं हे काय, एक खरंच पगार कमी आहे तरी. बघा सॅल्युटेप लावलं, गाड्याला सॅल्युटेप लावलं. छोटीशी गाडी घेऊन आम्ही जवळच कुठेतरी बसा. हे रोज बसता, नका बसू, मागे बघा. नाही रोज बसता तुम्ही. अरे काय फालतूगिरी, रोज बसता ना. सरकारना कशाला असं करताय. प्लीज ना, दरवाजा तोडून टाकेल मी. इकडची काच खाली होत नाही. हे परफ्यूम आहे की नाही गाडी त्याचे, काय वास मारते. हे खरं बोला अमरीश, खायला देतो काय, पण असं थोडी. तेरे लिए जुनू दीवाना बनके तेरे लिए. कॉपीराइट लागेल पण करतो. नाच रे, पोट खाली आहे रे, लवकर घेऊन जाते. सुख शांतीपणे खाल्लं पाहिजे म्हणून आम्ही पहिले पार्किंगची सोय करतोय. घेणार तुम्ही? अरे पहिलं आमचं फूड चॉईस करायला कोण येतं इकडे? तुम्हीच. ऐश्वर्याला कळली पाहिजे ना बारीक कशी होते, परत जाड कशी होते ऑफिसला येऊन. स्वतःची पार्किंग आम्हाला स्वतःला करायला लागते. इकडे पार्किंगचे खूप इश्यूज आहेत आणि आमचा ड्रायव्हर शिकावे एवढ्यात मी लावली असती गाडी. अमरीश खरं सांगा, हे पुढे
ये ना ये ना ऑर्डर करून झालं तुमचं? एवढं घामासान डोकं लावून ऑर्डर केलं म्हणजे भरपूर काहीतरी येतं असं दिसतंय मला. 2 प्लेट येतात. अरे बापरे. मी विचार करा तिकडे मी प्लेट काढून गरम करून परत आठवली आत्ता. बरोबर सगळं इकडूनच मागवलं फ्रेश म्हणून. आणि हा आलाय व्हेज चीज पिझ्झा. बर्थडे बॉय पहिले तुम्ही खा. हा ना डॉमिनोज पेक्षा चांगलं वाटतं. ए पहिले तुम्ही खा ना एक बर्थडे बॉय बरं. अरे तुम्ही नाही त्याला बोलतोय. मयुरी आमचे या सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट आहे म्हणून आम्ही मयुरीला पुढे ठेवतो. तुमची ऑर्डर डिले झाली 23 मिनिट दाखवते. चालेल नाही मी नाही खाणार. हॅपी बर्थडे. जिम 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 सँडविच. त्याच्यात सँडविच दिसतच नाही वेपर आणि भाजी बाहेर आलेली दिसते. बाप रे भस्म्या झालाय आपल्याला सगळं. आला अमरीशचा फेवरेट पनीर पिझ्झा. आणि त्याच्यावर पहिले जेवढं टाकलं कुठं टाकतं अजून. आज बर्थडे पार्टी एकदम जंगी चालू आहे आणि आमचा एक पण तर ऍक्च्युली मिस करतोय सगळं. आनंद मिस करतोय. बर्थडे पार्टीला भेट केलं दर्शन. हा ना बीट करा. चेअर्स तुम्हीच करा. मी असं फोटो व्हिडिओ काढाय का उचला ना. अरे उचला ना. नाही ती करते मी व्हिडिओ काढते. वा हॅपी बर्थडे. हे चेअर ही बाईला माहित नाही चेअर्स केल्यावर सिप मारायचं असतं. चेअर्स केल्यावर सिप मारायचं असतं. सिप चांगलं आहे. आय होप हा आमचा लास्ट आयटम आहे. हा लास्ट आयटम आहे की नाही. हे नाही इकडचा पावभाजी बटर पोटभर खाऊन आता आम्ही सीट चेंज केलेत कारण भरोसा नाही एवढं खाल्लं काय होईल आमच्यावर. आणि आम्ही ड्रायव्हर पण बदललाय. एक्सपिरियन्स ड्रायव्हर. हे जाऊ दे मागे अरे अजून एक स्कूटर लागेल तिकडे. चला आता आम्ही आलोय खाली. तिने अजून जेवण घेतोय करून डबा आणलाय. ते घरचा डबा संपवावा लागेलच. ॲक्च्युली मी जी रताळी आणली आहे परत घरी जाऊन रात्री खाईन जेव्हा व्हिडिओ एडिट करायला बसून तेव्हा. या जेवायला. ओके चला दिवस संपला ऑफिसमधला. तर चाललो आहे घरी. सगळे गेले घरी. आज कंटेंट नाही असं वाटत होतं पण कंटेंट मिळून जातं. आपल्या कुणाल भावाची बड्डे पार्टी झाली मस्त. आणि तर घरी जाऊया आणि हा ब्लॉग करूया. बघूया ओवी जागी का. बोला गणपती बाप्पा मोरया. मच्छर आहेत भरपूर. अरे यार गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय चला. आणि पावणा देवी माते की जय. हे बेबी बाय बाय. ओके फायनली मी घराजवळ पोचलो. आज मी जर्नी मुद्दाम ना दाखवली कारण ब्लॉग पण मोठा झाला आहे आणि मला तो एडिट करायला पण तेवढा कंटाळा येतो. तसा बऱ्यापैकी कंटेंट आहे आजच. तुम्ही बघितलं ना कशी ती पार्टी झाली आणि किती खाल्लं या लोकांनी. बापरे आज भस्म्या झाल्यासारखं होतंय ना. आणि कारण काय तर ती थंडी आहे थंडी म्हणून खाल्लं. थँक्यू बेबी. गुड नाईट. तर मंडे सगळे जागी आहे. मला दिसली ओवी. मला दिसली ओवी. दिसली रे बाबा दिसली मला. माकड दिसली मला. झोपले नाही अजून. हे काय आता आल्या हे काय मी आज नवीन ट्राय केलं. काय पण हे
हे कुकीज अँड क्रीम फज कुकीज अँड क्रीम कुकीज फज ओरिओ नवीन आयटम चॉकलेट मधला ओरिओ हा नवीन आहे ओरिओ नवीन हा. व्हरायटी इंट्रोड्यूस करायची ना ठीक आहे थोडं सामान वगैरे असून बनवलं ओके होई चला आजचा दिवस खूप मोठा झालाय ब्लॉग एंड करा तर तुम्हाला हाचा व्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगळंच मराठी तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र